नमस्कार मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे की केंद्र सरकार कोरोना काळातील प्रलंबित असलेला 18 महिन्यांचा डीए एरियर लवकरच देणार आहे. इतकंच नाही तर हा एरियर 8.5% व्याजासह मिळणार असून तो 6 हप्त्यांमध्ये दिला जाणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. पण यात खरंच किती तथ्य आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. व्हायरल होत असलेल्या पत्रकात असं म्हटलं जात आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा निर्णय घेतलाय. त्यानुसार मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील महागाई भत्ता दिला जाणार आहे. पण मित्रांनो, ही माहिती अधिकृत आहे का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. वास्तविक परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकारने अद्याप असा कोणताही अधिकृत आदेश किंवा GR जारी केलेला नाही. अर्थ मंत्रालयाने संसदेत आणि विविध अधिकृत निवेदनांमधून हे वारंवार स्पष्ट केलं आहे की कोरोना काळात थांबवण्यात आलेला डीए एरियर देण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. हो, सुप्रीम कोर्टाने महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचं मान्य केलंय, परंतु तो विशिष्ट व्याजदरासह देण्याबाबत सरकारला कोणतेही सक्तीचे आदेश दिलेले नाहीत. म्हणूनच 6 हप्ते किंवा 8.5% व्याज याबाबतची बातमी ही पूर्णपणे अफवा आहे. हे मात्र खरंय की विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्स असोसिएशन सातत्याने सरकारकडे या थकबाकीची मागणी करत आहेत. 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान या विषयाला पुन्हा जोर आलाय, परंतु अद्याप सरकारकडून कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणूनच मित्रांनो, अशा अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा बातम्यांच्या आधारे तुमची वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स कोणासोबतही शेअर करू नका. जेव्हा सरकार अधिकृत घोषणा करेल तेव्हा ती माहिती अधिकृत माध्यमांवर जसे की PIBच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर कर्मचारी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.